करमाळा या ठिकाणी आपला राशी सीडचा नेमका कशा संदर्भातला बियाणांचा काय नेमकं महत्त्व पटवून दिलं आणि कशा संदर्भातला कार्यक्रम झालेला आहे? या ठिकाणी करमाळा तालुक्यातले सर्व विक्रेते बंधू उपस्थित होते. तर या सर्व विक्रेते बंधूंना राशी कंपनीच्या मक्याबद्दल माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे येणाऱ्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांसाठी मकाचं बियाणं कंपनीने जे बाजारामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे तर ते जास्तीत जास्त बियाणं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं या दृष्टीने सर्व विक्रेत्या बंधूंना माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे राशी कंपनीचा जो मका आहे 3414 असेल किंवा 3499 असेल तर याबद्दल पुरेपूर माहिती विक्रेत्या बंधूंपर्यंत पोहोचवलेली आहे. आणि अशी आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या खरीप हंगामामध्ये राशी कंपनीचा मका जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल आणि त्यांना जास्तीत जास्त उत्पादन मिळेल. मागे 2025 साली खरीप हंगामामध्ये राशी सीड्सचा नेमका किती प्रमाणात मका विक्री झाला होता? तसं जर बघितलं तर मागच्या वर्षी साधारण या भागामध्ये साधारण 15 ते 20 टनापर्यंत मका आपण विकलेला होता. आणि यावर्षी जर बघितलं तर बियाणं हे नवीन ट्रीटमेंटच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतोय आणि आम्हाला खात्री आहे की मागच्या वर्षीपेक्षा नक्की दुप्पट आणि दुप्पटपेक्षा म्हणता येईल की 2.5 कोटापर्यंत आम्ही यावर्षी सेलचं टार्गेट ठेवलं आहे. तर साधारण 30 ते 40 टनापर्यंत आमचं टार्गेट आहे आणि सर्वांच्या माध्यमातून हे नक्कीच यावर्षी यशस्वी होईल आमचं टार्गेट. शेतकऱ्याच्या पसंतीस उतरेल का? हो 100%. कारण हा जो मका आहे राशी कंपनीचा मका आहे हा 100% शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरेल. कारण करमाळा बघितलं किंवा याच्या आजूबाजूचा जो एरिया बघितला तर या एरियामध्ये बहुतांश शेतकरी हे मुरघासासाठी त्याचप्रमाणे दाण्यांसाठी मकाचा उपयोग करतात. आणि आम्हाला खात्री आहे की राशी कंपनीचा मका जो आहे या दोन्ही गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे शेतकरी उत्पन्नही घेऊ शकतो आणि मुरघासही करू शकतो. तर त्या दृष्टीने नक्कीच शेतकरी याला पसंती देतील. हा भारतीय वाहनाचा मका आहे का? हो हो, हा भारतीय वाहन आहे. आणि जी कंपनी आहे ही भारतातलीच आहे, तामिळनाडूमधली कंपनी आहे. पूर्ण स्वदेशी वाहन आहे आणि याची जी किंमत कंपनीने ठेवली आहे ती एकदम वाजवी ठेवली आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना जास्त महाग पण बियाणं नाही पडणार आणि स्वस्तात बियाणं शेतकऱ्यांना मिळेल. दादा, आपण एक खत विक्रेतेचं दुकान सुद्धा चालवत आहे. आता या ठिकाणी बऱ्यापैकी खत विक्रेते होते. कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय का? मी या ठिकाणी सर्व विक्रेते बंधूसह सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आवर्जून विनंती करणार आहे की सध्या आपला भारत देश स्वावलंबी झालेला आहे आणि भारतात निर्माण झालेलं बियाणं भारतातल्या कंपनीने तयार केलेलं बियाणं अत्यंत दर्जेदार बियाणं आहे. पण या ठिकाणी अजूनही परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर देशात येतात आणि हजारो नव्हे तर लाखो कोटी रुपयाचा बिझनेस या हिंदुस्थानमध्ये घेऊन ते त्यांचं परकीय चलन इथून घेऊन जातात. या ठिकाणी मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करणार आहे की तुम्ही कुठल्याही कंपनीचं बियाणं घ्या, ते देशी बियाणं घ्या जेणेकरून आपली अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि आपला पैसा आपल्या देशातच राहील. या ठिकाणी मी आणि या राशीसारखी कंपनी 3499 मी या ठिकाणी दावा करतो की बाहेर देशातल्या जेवढ्या बाजारातल्या कंपन्या आहेत त्यांच्या शेजारी हा मका या ठिकाणी आपण लावून बघावा. त्याच्यापेक्षा जर 50 किलो उत्पन्न जर जास्त नाही आलं तर 3499 मका बाजारात ही कंपनी विकणार नाही असा कंपनीचा सुद्धा दावा आहे. आणि गेल्या 3 वर्षापासून आपण हा मका करमाळा तालुक्यात विकतोय. गेल्या वर्षी 16 टन मका विकलेला आहे. आज या ठिकाणी या मक्याची पिशवी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मकाच्या जर पिशव्या बघितल्या त्यात 500 ते 600 रुपये बॅगचा फरक आहे. औषधाच्या कीटकनाशकाच्या बाबतीत बी तसंच आहे. तुम्ही पुन्हा या ठिकाणी विनंती करतो की आपण राष्ट्रप्रेम आपलं जागं ठेवण्यासाठी आपलं परकीय चलन वाचवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी या सीझनमध्ये या ठिकाणी सगळं स्वदेशी बियाणं वापरावं आणि बियाणं आणि खते आणि कीटकनाशके वापरावी आणि परदेशी कंपन्यांना टाळण्याचा ठिकाणी प्रयत्न करावा. आपण आपल्या मनोगतामध्ये जे खत विक्रेते आहेत, दुकानदार आहेत, त्यांना एक आव्हान केलं की आपण संघटित राहून म्हणजे एक लढा उभा केला तर आपल्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून त्यासुद्धा शासनाकडून आपण मान्य करू शकतो. या ठिकाणी जर बघितलं तर शेतकऱ्यांची शेती खतावर अवलंबून आहे. आज जर खताचे दर बघितले तर कांद्याला भिडलेले जे गेल्या वर्षी 1400-1500 रुपयाला 10-20 पोतं होतं आज 2300 रुपयाला 50 किलोचं पोतं झाले. शेतकऱ्यांना शेती करणं अवघड झालेलं आहे. आणि या ठिकाणी मी केंद्र सरकारला सुद्धा विनंती करणार आहे की आपण याच्यावर तात्काळ काहीतरी पर्याय काढा
कारण इथे जर खताचे दर वाढले तर शेतकऱ्यांनी खतं कशी वापरायची हा मोठा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि या निमित्तानं मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, आपले अर्थमंत्री सीतारामन जे असतील किंवा खते रासायनिक निर्मिती असतील या सगळ्यांना विनंती करणार आहे की या ठिकाणी आपण तात्काळ खताच्या किमती कमी करण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात. अन्यथा शेतकऱ्यांचा एवढा उद्रेक होईल की ते केंद्र शासनाला महागात पडेल.